पहाटे 5 वाजताच्या सुमारास कुर्मेपाडा गावाजवळ एक स्कॉर्पिओ कार होती। त्या स्कॉर्पिओ कारला दुसऱ्या दोन कारमधील लोकांनी अडवलं आणि त्या स्कॉर्पिओ कारमधील रक्कम जवळपास 1,50,00,000 रुपये लुटून गेल्याची घटना घडलेली आहे। या घटनेबाबत सर्वप्रथम यातील जो फिर्यादी आहे कल्पेश भाई चालक आहे त्या गाडीचा, हा आणि त्याच्यासोबत भरत भालिया म्हणून दुसरा चालक होता। यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अगोदर जाऊन माहिती दिली। त्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेची खात्री करण्यासाठी धुळे तालुका पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि त्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाली। त्या घटनेनंतर खात्री करून याबाबत एक 418/25 असा गुन्हा नंबरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे काल। त्याच्यामध्ये BNS सेक्शन 310 126 असं लावण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये तपास चालू आहे। या तपासात 2 पथके रवाना झालेली आहेत आणि तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच हा गुन्हा आम्ही प्रयत्न करून उघडकीस आणू आणि याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा देखील करत आहे।